कसा वाटला? नकुल आणि सहदेव कोणाचे अच्छा पुत्र? अच्छा अच्छा कौरवांचा सुंदर प्रमुख वाटला ना? कोण होता? 10 पैकी किती गुण देणार तुम्ही या लेखाला? इकडे बघा, इथे सांगा ना तुम्ही उत्तर देता. तब्बल 10 प्रश्नांची उत्तर त्यांनी बरोबर बरं दिली. बरं आता मला एक सांगा, जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांनी 10 प्रश्नांची उत्तर बरोबर पुरुषांचं दिली तर आम्ही नाव आहे. विचारतो पुढचा बरोबर प्रश्न आहे, आहे त्यांच्यासाठी. महिलांचं नाव कशा विचारावं लागतं? घटोत्कचाचा वध कोणी उखाण्यात केला? नाव घ्यावं लागतं का नाही? घटोत्कचाचा वध घ्या कोणी बरं केला? एक उखाणं घ्या घ्या 11 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. पुढचा प्रश्न भीमने कोण केला? नाव घ्या की हो उखाण्यात, कारण की आपली हिंदू संस्कृती परंपरा आहे की आपल्यात नाव तसंच घेत नसते, हो, म्हणून नाव घ्या. बरोबर आहे त्यांचं उत्तर. चला तुम्ही पुढे नाही, नाही, कोणतं घ्या ना आपलं कशात. हा उखाणं उखाण्याचं येत नाही कलिंग ना. होता, त्याला युद्धामध्ये कोणी मारलं? महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून आलेल्या सर्व गणेश पंडित भक्तांचे पाटलाचं नाव घेऊन मान राखून. वा सुंदर नाव घेतलेलं आहे वय. 12 प्रश्नांची धन्यवाद. उत्तर बरोबर. एकूण 12 प्रश्नांचे त्यांनी उत्तर दिलेले आहे. ताईचं खूप खूप अभिनंदन. राष्ट्रीय गणेश मंडळातर्फे त्यांना एकूण 7 बक्षिस मिळवणार आहेत. एकूण 7 चालू करून येतो. 1 ते 5 10 नंबर आईसाठी साडी घेऊन जाणार आहेत त्या आज. या, तुम्ही बाहेर या बाहेर. डायरेक्ट एंट्री या तुम्हाला. हा तुम्ही आलात का? 10 प्रश्नाला आईसाठी साडी आहे. बाकी पुढे पण बक्षीस आहेत. 21 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर मिक्सर आहे सर 20 प्रश्नांचे आणि 21ला गॅस शेगडी आहे. दिसतंय. कर्णाचा वध कितव्या दिवशी झाला होता? ताईला बक्षीस देण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते महादेवजी कायवाडे यांना विनंती करतो. ताईला या विचारू बक्षीस तुम्हाला आपल्या प्रश्न एक मंडळातर्फे. पाहिजे का? तुमच्यासाठी आधी सोपा प्रश्न. कर्णाची खरी माता कोण होती? कोणते? चालेल, बरोबर आहे. तुम्ही आधी कुणी आले होते का उत्तर देण्यासाठी? पुढचा प्रश्न. कृष्ण कोणत्या घराण्यात जन्माला आले? यादव कुळ. बरोबर आहे. पुढचा प्रश्न. द्रौपदीच्या अपमानावेळी तिला कोणी वाचवलं? द्रौपदीच्या अपमानावेळी तिला कोणी वाचवलं जेव्हा द्रौपदीचा अपमान झाला तेव्हा? भगवान श्रीकृष्ण. राजभाऊ इकडे. बरोबर आहे. अर्जुनाने ब्रह्मास्त्र कोणाकडून शिकले होते? ब्रह्मास्त्र कोणाकडून शिकलं होतं अर्जुनाने? इंद्र. ना. द्रोणाचार्य. आता नेमकं बक्षीस कोणाला द्यायचं? अर्धा तास चालेल. असं करू नका, तुम्ही द्या ना, नंतर त्यांना चान्स देऊ. तुम्ही 6 प्रश्नांची उत्तर तुमची बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एकूण अर्जुनाचा रथ हाकणारा कोण होता? 11 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. उत्तराची तुम्ही साडी आईसाठी घेऊन जाणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. पुढचा प्रश्न. गांधारीने डोळ्यांवर पट्टी का बांधली होती? कारण धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे तब्बल 8 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आणि एकदा पब्लिकने त्यांना टाळ्या द्यायचे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आज लास्ट आहे, टाळ्या वाजवायचा. पुढचा प्रश्न. धृतराष्ट्र अंध का होता? धृतराष्ट्र अंध का होता? कारण की जेव्हा व्यास कोणी आले होते तेव्हा त्यांच्या मातेने डोळे झाकले होते, त्यामुळे ते अंध पाहिजे. बरोबर आहे. एकूण 9 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. दुर्योधनाचे बंधू किती होते? दुर्योधनाला किती बंधू होते? 100 कौरव. बंधू किती होते? 1 मिनिट त्यांना बोलतो. अगदी बरोबर आहे. 10 प्रश्नांची उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला की रचना काय होती? भगवद्गीता. अगदी बरोबर आहे. नमस्कार भैया. उत्तर बरोबर आहे. नमस्कार भैया, तुमचा इंटरव्यू. महाभारताची युद्धभूमी कोणती होती? आपका नाम? महाभारताची युद्धभूमी कोणती होती? प्रेम किशोर वाडेकर. अच्छा, आप ये डेकोरेशन देखने को आए, युद्धभूमी कोणत्या ठिकाणी तो ये झालं? डेकोरेशन जो है आपने बहुत सारे देखे होंगे, तो यहाँ का भी आपने डेकोरेशन देखा ना? तो अभी कैसा है कि हर जगह पे गर्दी और यहाँ पे गर्दी में आपका कितना डिफरेंट लग रहा है? 12 प्रश्नांची उत्तर. अरे बापरे. यहाँ पे भीड़ ज्यादा है चाणक्य यांचं राष्ट्रीय गणेश और मंडळातर्फे अपनी हिंदू संस्कृति के देखा कोणत्या ठिकाणी झालं महाभारत युद्ध? सोपा बराबर है प्रश्न. ना? तो आप क्या कहना चाहेंगे यूट्यूब पे? एकूण झाले की 12 प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. राष्ट्रीय गणेश मंडळातर्फे कुरुक्षेत्र उत्तर आहे. अपनी पहली बात, भीमाचा आवडता अन्नपदार्थ. नाम जो है ना डायरेक्ट नहीं बोलते, उखाने में लेना पड़ता है. लाडू आणि डांबाचा लाडूचा. हो. ह्यांना बक्षीस